भक्तीचा खरा मार्ग कसा असावा त्याची सदभक्ती तुमच्या आमच्या उंबरठ्यापर्यंत ज्यांनी आज पोहोचवली ते या जगातले महंत योगी तपस्वी ज्ञानी तुम्ही आम्ही मानलेले गुरु किंवा राज्य करून श्री समर्थ बरोबर त्यांनी तुम्हाला आम्हापर्यंत भक्ती आणून पोहोचवली. दरवाजापर्यंत आणवलेली भक्ती घरात घ्यायची का नाही हे कोणी ठरवायचं? आतमध्ये घ्यायची का नाही? शेजारी ठरवायचे. आपण ठरवायचं आपल्या आपल्या अंतकरणात घ्यायची का नाही, आपल्या घरात घ्यायची का नाही, आपले संस्कार गुंतवायचे का नाही. असे जे संस्कारी कुटुंब आज आपल्या समोर उभं आहे त्यांचं नाव मोठे आहेत ना. मोठे यायचे दोन्ही मुलं, एक साहेब सर्व्हिस करतात पोलीसमध्ये बरोबर बरोबर, दुसरे आहेत नितीन भाऊ यांची आज आयुर्वेदिक ठिकाणी नियुक्ती झाली. 110 लोकांचं बरोबर 110 लोकांचं शंखपत्र घेऊन आणि योग तुमचा आमचा चांगला आहे. तुम्ही आम्ही सगळी भाग्याची माणसं आहे. ऐका हे स्वामीचं दैवत पूजा करता करता एवढं जवळचा माणूस आहे तोपर्यंत कोणाची हे काय किती ताकद लावावं लागत असेल त्यांच्यामुळे कोणती ताकद आहे का माहिती नाही. आज आहे तिला जाणं सोपं नाही. किती अवघड होत बसले भले भले नाराज होऊन बसले आहे. भले भल्यांनी जटामेटा वाढवले तर ते बी नाराज होते तिकडून तिकडून काय म्हणायला लागले. प्रत्येकाला वाटतं आम्हाला तिथे जावं आणि बाबा भाग्याचा दिवस द्यावा लागतो भाग्य उदय द्यावं लागतो. तेव्हा आमचं भाग्य उदयाला आले त्यांच्याकडूनच पुढे आपण आज माहिती ऐकूया. ते जाणार आहे त्यांचं थोडं बोलणं या ठिकाणी होईल ते समजावून सांगते. थोडं आपल्याला आपण थोडं ऐकूया. श्री स्वामी जय श्रीराम. मी निश्चित महाजन माझ्या आईसोबत मी इकडे कार्यक्रम असला की गेले 475 वर्ष आपण जे आपल्या आराध्यांची वाट बघत होतो त्याला 1000 वर्ष त्याला कितीतरी 75 लाख एवढ्या लोकांची आहुती झाली. ते आपले तुमचे सगळ्या आमच्याचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर 450 वर्षानंतर अयोध्येमध्ये पुन्हा प्रस्थापित होत आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा येणाऱ्या 22 जानेवारीला 11:35 पासून पूजा सुरू होईल आणि 12:04 पूजा संपन्न होईल. या राम मंदिर बनण्यामागे खूप मोठे आपला इतिहास आहे. खूप लोकांनी त्याच्यात आहुत्या दिल्या आहेत. खूप लोक कारसेवक त्याच्यात हुतात्मा झाले आणि हे सगळे केल्यानंतर आपण 450 वर्षानंतर आपल्या प्रभूंना आपण आपल्या जागेवर विराजमान होताना बघतोय. हा कार्यक्रम देशभरात दिवाळी सारखा साजरा करण्यात येणार आहे. हे मोठं मंदिर आहे. जगात एवढं मंदिर आणि एवढं सुंदर मंदिर आतापर्यंत झालेलं नाही, याच्यानंतर होणारही नाही. एवढं मोठं मंदिर आपल्या भारत देशात होत आहे आणि या मंदिरासाठी 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आजपासून त्याची यात्रा सुरू होते. प्रभू रामचंद्रांची जी बाल स्वरूपाची मूर्ती आहे ती मूर्ती टोटल 67 इंचाची आहे. पण कमल जर सोडलं तर प्रभूंच्या पायाच्या नखापासून तर त्याच्या भुवयांपर्यंत त्यांची उंची 51 इंचाची आहे, जी गर्भगृहात बसणार आहे. वरच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे. त्याच्यात आई सीता सोबत लक्ष्मण आणि हनुमानजी विराजमान होतील. मंदिराच्या उजव्या बाजूला सिंहस्थ दरवाजा आहे, त्याच्यातनं आत शिरायचं आणि गर्भगृहाचं या 22 तारखेला उद्घाटन सत्र आहे. उद्घाटन सत्रासाठी आपल्या भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांकडे 1 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत श्रीराम जन्मभूमीवरच्या कलश यात्रेच्या अक्षदा तुमच्याकडे आल्या असतील. तर आपण सगळ्यांना तिथे काही 135 करोड भारतीयांना तिथं जायला जमणार नाहीये. त्या काही साधू संतांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होणार आहे. 2500 साधू संत आहेत, त्यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होईल. 7 दिवसीय तो सोहळा आहे. 18 तारखेपासून त्याची भव्य मिरवणूक होईल. प्राणप्रतिष्ठेचा यज्ञ सुरू होईल आणि 22 तारखेला मुळात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 3 दिवस उपपूजा ज्याला म्हणतो, मोठा कार्यक्रम झाल्यानंतर उपपूजा असते. त्या दिवशी सगळे भारतीयांचे आराध्य दैवत विराजमान झाल्यानंतर त्याची नगर प्रदक्षिणा होईल. नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर सगळ्यांची आपल्या गंगे समान आपली शरीव आहे. शरीव नदीची आरती 23 तारखेला महाआरती आहे आणि तदनंतर 24, 25 असे 3 दिवस तिथं महापूजेचं समापन आहे. या समापनाच्या कार्यक्रमाला आम्ही आपल्या तुमच्या आमच्या कोणाची सगळ्यांची पुण्याई असणार आहे. भविष्य इतिहासात कधीतरी आपण रामराज्याच्या काळात आम्ही तिथले काहीतरी पाला पाचोळा झाडं वनस्पती काहीतरी प्राणी मात्र आपण तिथं ते असू प्रभू श्री रामचंद्रांच्या सहवासात, म्हणून ही संधी खूप लोकांना काही प्राप्त झालेली नाहीये. तर आपल्या केशव शंकरनाथ पथक जे मी गेले
7 वर्ष पुण्यात शंख वाजवण्याचं प्रशिक्षण घेतोय, याच्या कारणाने किंवा आमच्या काहीतरी 7 पिढ्यांची पुण्याई असणार आहे, जे आपल्याला आपल्या काळात राम मंदिर होताना बघताय. आणि आपल्याला सांगता येईल, म्हणजे तुमच्यापैकी बरेच लोक सांगतील की तुमचं कोणीतरी घरातला व्यक्ती कार सेवामध्ये 1992 ला गेला असेल, 2090 मध्ये तिकडे गेला असेल, पण त्याच्याही आधी तुम्ही राम मंदिरात तेव्हा एका छोट्याशा कुटियामध्ये रामप्रभूंना कापडाच्या टेंटमध्ये बघितलं असेल. आणि अशा बऱ्याच लढाया मुघलांच्या विरोधात आपल्या झाल्यात आणि ते राम मंदिर आज आपल्या समोर निर्माण होत आहे. 2026 पर्यंत राम मंदिर पूर्ण होईल. त्यानंतर परत एकदा कलाश्रवणाचा कार्यक्रम होईल. राम मंदिराचा सगळा एरिया जो 125 एकरचा आहे, ते पूर्ण मंदिर हे राष्ट्र मंदिर तयार होईल. आणि त्याची संधी आपण कोणीही सोडायची नाहीये. तुमच्याकडे जे अक्षता आल्या आहेत, या 22 तारखेला त्या अक्षतांचं पूजन करा, घरात दिवाळी साजरी करा. 11 वाजून 30 मिनिटांनी आपल्या जवळच्या कुठल्याही मंदिरात जायचंय, तिथं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. त्या आराध्य दैवाची पूजा करायची आहे. हरिनाम विजय मंत्र महामंत्राचा जाप करायचा आहे. विजय मंत्राचा जाप केला की ती दृश्य जे आहे, जे प्राणप्रतिष्ठाचं 40 मिनिटाचं, ते कोणीही न चुकता बघायचं आहे. आणि त्या दिवशी रात्री आपल्या घरी गोडधोड करून, आपल्या सोसायटीत रांगोळी काढून, सळा आखून आपल्या घरात दिवाळी साजरी करायची आहे. 1500 वर्षानंतर पहिल्यांदा दिवाळी होते. ही दिवाळी आपण म्हणतो की पाडव्याला प्रभू रामचंद्र आले होते म्हणून आपण पाडवा साजरा करतो, आणि दिवाळीला अयोध्येत परत आले होते म्हणून दिवाळी साजरी करतो. आज खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्र आपल्या मंदिरात विराजमान होणार आहेत. तर 22 तारखेला या जगातली सगळ्यात मोठी दिवाळी आपण भारतीयांनी साजरी करायची आहे. आपल्या घरी भगवा ध्वज लावा. भगवा ध्वज लावल्यानंतर 5 दिवे लावा. आणि त्या दिवशी कोणाला फटाके फोडायचे, फटाके फोडा. लाइटिंग लावायची, लाइटिंग लावा. लहान मुलांना आपले संस्कार टाका की हा आपला आराध्य दैवत आहे की ज्याच्यामुळे आपले सगळे देव धर्म साधू संत आणि मंदिरं शिल्लक राहिली आहेत. आज तो सगळ्यांचा महापती महाप्रभू प्रभू मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र परत येत आहेत. यांनी धर्मासाठी आपलं जीवन व्यतीत केलं. जेव्हा जाताना आई, वडील, भाऊ हे सगळे सोडून राम हे वनात गेले आणि येताना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ते संबोधले गेले. त्यांनी धर्मासाठी, सत्यासाठी शेवटी बायकोही सोडली, मुलंही सोडलेत, पण जो धर्म त्यांच्या हातात होता, ज्या धर्मासाठी ते क्षत्रिय होते, ज्या धर्मासाठी त्यांना लढायचं होतं, तो कोदंडधारी राम त्यांनी कधी आपला कोदंड धनुष्य कधी सोडला नाही. म्हणजे आपण कुठलीही आपल्यावर व्यथा आली तरी आपण आपला धर्म सोडायचा नाहीये. नित्यनेमाने जी पूजा आपण करतोय, ज्याचा विसर आपल्याला सगळा पडत गेलाय, तर मठाच्या माध्यमातून आपल्यावर संस्कार होतात, आपल्या मुलांवर संस्कार होतात. हे संस्काराचा आपल्याला कोणाला विसर पडता कामा नये. याची आपण या राम मंदिराच्या निमित्ताने संकल्प करूयात. आणि जास्तीत जास्त आपल्या घरात आपल्या लहान मुलांवर कसे संकल्प होतील, संस्कार होतील, आणि त्यांच्याकडनं आपण कशी आपल्या देवी देवतांची पूजा अर्चा करून घेऊ, आरती पाठ करून घेऊ, मंत्रपाठ करून घेऊ. काही झालं नाही तरी 2 गोष्टी झाल्या पाहिजेत. एक मंत्र पुष्पांजली पाठ झाली पाहिजे, दुसरं पसायदान पाठ झालं पाहिजे. ते माऊलींनी ह्या जगाला दिलंय. हे वसुदैव कुटुंब आपण जे म्हणतो की हे सगळं जग आपलं आहे. कारण की या जगात पहिले देवी देवता होते, देश वगैरे काही असं नव्हतं. आणि या देश पातळीवर भारत हा महासत्तेच्या पुढे विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे. आणि सगळे भारतीय आपण त्याच्यासाठी गौरवित आहोत की आपण आपले देव जागृत ठेवलेत. तुम्ही आमची जी आधीची पिढी आहे त्यांनी थोडेफार देव जागृत ठेवले, संस्कार जागृत ठेवले, म्हणून आमच्यावर काहीतरी संस्कार आलेत. आणि आम्ही पुढे त्या पुढच्या पिढीला हँडओव्हर करतोय, पुढे देतोय. आणि ही परंपरा सातत्याने सनातन धर्माची चालू राहील. आणि याच्या आपल्या सगळ्यांकडनं ती पूजा अर्चा होत राहील. आम्हाला मिळालेला मान हा आमचा नव्हे, तर ह्या परिसरातील सगळ्या नागरिकांचा आहे, आमच्या कुटुंबाचे आहे, पुणे शहराचा आहे. आणि पुणे शहराचं नव्हे तर या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आम्ही देश पातळीवर करतोय. आम्हाच्या या सगळ्या संस्कारिक रूपी किंवा वादनाच्या रूपी आम्हाला प्रभू श्री रामचंद्र जन्म तीर्थन्यास क्षेत्राने आम्हाला 111 लोकांना या 4 दिवसामध्ये शंखवादनाची संधी दिली. आणि त्याचं प्रयोजन आजपासून आम्ही अयोध्येकडे निघालोय. त्याच्या आधी माघ मेला आहे. 14 जानेवारीपासून संक्रांती झाली की लगेच प्रयागमध्ये संगमावर माघ मेला लागतो. आणि त्याच्यात सगळे साधू संत अर्धकुंभ म्हणून शाही स्नान करतात. ते 19 तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी 4 वाजता स्नायी स्नान प्रयागवर आहे. आणि आम्ही उद्या 4 वाजेपर्यंत प्रयागमध्ये पोहोचतोय. आणि शाही स्नानाचा शंखवादनाचा पहिला कार्यक्रम आपल्या पुण्याला मान मिळालाय आणि केशव शंकरनाथ पथकाला मिळालाय. त्याचा एक उच्चार करतो. त्याच्यानंतर 21 तारखेला गंगा आरतीचा मान आपल्याला मिळाला आहे. गंगा आरती आपण काशी विश्वेश्वराला करतोय. आणि परवाच्या 12 वाजेची काशी विश्वेश्वराची जी महाआरती होणार आहे बनारस काशीला, त्या काशीच्या आरतीलाही केशव शंकरनाथ पथकाचा मान मिळालाय. हा आम्ही आमचा मान समजत नाही, तर आम्ही आज सगळा तुमचा आमच्यावर ज्यांनी संस्कार टाकले आई वडिलांपासून या सगळ्या हरिजनांनी, ज्या आपल्या संबंधात परिसरात सगळे नागरिक राहतात, यांचा हा मान आहे. हा पुण्याचा मान आहे, हा महाराष्ट्राचा मान आहे. तुम्हा सगळ्यांच्या रूपीने आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊयात. आणि मी तुम्हाला इथं नमस्कार करतो आणि त्यांना जय श्री प्रभू सर काय होणार आहे, सगळ्यांना आनंद आहे.
त्यांच्या मनामध्ये किती आनंद आहे बोलताना माहिती होतं. बरोबर. राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे, आयशे बंधू नाही कोठे संसारात. आईच्या पोटी या दोन प्रभूंनी जन्म घेतला असं म्हणायला हरकत नाही. प्रभू कोणाला म्हणा प्रभूच्या गोष्टी किंवा देव त्याच्या मागे प्रभू पाहिजे. भारतीय संस्कृतीचा खजिना ज्यांनी जपलाय त्यांना म्हणायचं या ठिकाणी देश सेवा करत असताना अनुभव आहे. आणि या ठिकाणी देवाची सेवा करावी म्हणजे संस्कार जागृत राहील यासाठी रात्रंदिवस काम करून कष्ट करून बरं अशा मोकळे फिरत नाही. मित्र मोकळा फिरतोय या देवाने तसं नाही. त्यांचं कष्ट करून आपली संस्कृती जपणारी लेकरं तुमच्या आमच्या फार जवळची बाकीची माणसं आहेत. आपण काही एवढ्या घरातले लेकरं तुमच्या आमच्या जवळ आता ऐकलेला प्रयागला काशीला मी मध्ये जाऊन आलो. प्रयागला जाणे काशीला जाणे तिथे एवढं सेवा करायला भेटले. बाकी काय मान सोडून द्या. मान जे बोलले मानाचं नाही काही गोष्ट तुमचा आशीर्वाद आहे सगळा सोडून द्या ती गोष्ट. पण त्या ठिकाणी सेवा करायचं सौभाग्य लाभणं हे फार मोठं काम आहे. या आईच्या रक्तातून उतरलेले संस्कार आहेत. आता की त्यांना एकच माझी विनंती आहे आपले संस्कार हे आपल्या घरात कसे आपलं रक्त उकळतंय आपलं मुलगा वागतं कसं आपले उकळतंय काय केले आपण आपल्या जीवनामध्ये याचा सगळा अभ्यास करा गाढा अभ्यास मग कळतंय आपली मुलं अशी का वागतात आपली मुलगा या संस्कार किंवा भारतीय संस्कृती खजिन्यामध्ये काय विलीन होत नाही. सेवा करता करता मोठा अधिकारी गाजवत नाहीत. मी त्यांच्या चौकीला कधी कधी लावून होते आमच्या अनिल भाऊ आहे तिथं 8-9 सांगतो तेव्हा दाऊ चांगलेच माणसं बोलायला बसते समजून घेतात सांगतात म्हणजे किती आदर आहे बघा ना कुठे गेलं तरी आदरच मिळवायचा आपल्याला. म्हणून या ठिकाणी त्यांनाही वेळ झालेला आहे जायचे त्यांना प्रयागला जायचे. त्यांची काशी यात्रा त्यांची प्रयाग यात्रा आणि असं रामप्रभूच्या प्रस्थापनाचा कार्यक्रम त्यांना पाहायला भेटावा. शंकरकाला एकदम देवाने जवळच घेतले असंच जवळ ठेवावा असा शुभ संकेत या ठिकाणी स्वामींच्या चरणावर देऊया. काय द्यावे त्याशी व्हावे होत राईट येतो हा पाहिजे वडा या उक्तीप्रमाणे संतांनी सांगितलेल्या पुन्हा फुलाची बाकून म्हणून स्वामींचा प्रसाद एक श्रीफळ आणि शाल या ठिकाणी भाऊला अर्पित करण्यात जाईल. ती शाल आणि श्रीफळ अर्पित करायचा मान आपण या ठिकाणी आपले वयोवृद्ध तपोवृद्ध कोण येते बाबा या स्वरांचा आशीर्वाद महत्वाचा असतो.